तर आज आपण सुरूया क्लास 7th चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन पार्ट 2 इथे आपला सुरू झालेला आहे दिवाळीनंतर. तर आज आपण हा नवीन चॅप्टर सुरू करत आहे. तर याआधी पण क्लासमध्ये आपण हा शिकलेलो आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. तर आपण सुरू करूया. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की लुक ॲट द पिक्चर बिलो वी सी अ डिव्हिजन ऑफ सर्कल मेड बाय इट्स डायमीटर. आता इथे आपल्याला सर्कल दिलेले आहेत काही, सर्कल ए, सर्कल बी, सर्कल सी अँड सर्कल डी. आणि यात आपण जर पाहिलं तर यात आपल्याला दिसत आहे हे आहे डायमीटर दिलेले आहेत. हे इथे डायमीटर दिलेले आहेत आपल्याला आणि यात पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे डायमीटरला. तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे नेमकं काय? तर डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय राहतं की जसं जसं पार्ट वाढत राहतील, जसं जसं आपण जर याचे डायमीटर वाढले तसे तसे याचे पार्टसुद्धा वाढत राहतील. आता इथे आहे 1 डायमीटर आहे तर इथे 2 पार्ट झाले, तर इथे 2 डायमीटर आहेत तर याचे 4 पार्ट झालेले आहेत. तसंच इथे पण वाढलेलं आहे आणि इथे पण वाढलेलं आहे. तर आपण याला थोडं एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये समजून घेऊया. इथे नेमकं म्हटलं काय आपल्याला. तर इथे आपल्याला सर्कल दिलेलं आहे, सर्कल 1, सर्कल 2, सर्कल 3 आणि सर्कल 4 असे आपल्याला 4 सर्कल दिलेले आहेत. तर या आपल्याला फर्स्ट सर्कलमध्ये एक डायमीटर 1मध्ये 2 पार्ट झालेले आहेत आपले. नंतर बीमध्ये आपले 1, 2, 3 आणि 4 पार्ट झालेले आहेत. नंतर सर्कल सीमध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पार्ट झाले. नंतर डीमध्ये आपले पार्ट झालेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 8 पार्ट झालेले आहेत डायमीटरमध्ये. तर आपण याला इथे लिहून घेऊया. नेमकं इथे म्हटलं तरी काय आहे, तर डायमीटर आहे आपला, डायमीटर्स आणि पार्ट्स असे 2 याच्यात आपण याला डिवाईड केलेलं आहे. तर फर्स्टमध्ये एमध्ये दिलेलं आहे आपल्याला हे 1 पार्ट आहे, डायमीटर 1 आहे तर पार्ट झाले आहेत त्याचे 2. नंतर डायमीटर आहे 2 तर पार्ट झालेले आहेत आपले 4. नंतर डायमीटर आहे आपला 3 तर पार्ट झालेले आहेत आपले 6. नंतर डायमीटर 4 आहे तर पार्ट झालेले आहेत आपले 8. असे 8 पार्ट झालेले आहेत. तर डायमीटर आणि पार्ट्समध्ये जर आपण काही पाहिलं तर यावरून आपण रेशिओ फाइंड आउट करू शकतो. डायमीटर जर इन्क्रीज झाले तर पार्टसुद्धा इन्क्रीज होते, हे इथे आपल्याला दिसून आलेलं आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर काय कॉमन येतं हे बघूया आपण. तर 2/4, नंतर 3/6, नंतर 4/8. जर याला जर आपण सॉल्व करून पाहिलं तर आपला आन्सर येत आहे 2 1 2, 2 2 4. नंतर 3 1 3, 3 2 6. नंतर 4 1 4, 4 2 8. इथे आपलं काय कॉमन येते 4 2 8 सॉरी. तर इथे कॉमन काय येत आहे 1/2. हे डायमीटर आपला डायमीटरचा रेशिओ आपल्याला किती येत आहे 1/2. तर आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की इन फिगर 1 डायमीटर मेक्स. आता इथे किती येतील, इथे येतील 1 डायमीटर असेल तर 2 पार्ट. नंतर इन फिगर बी 2 डायमीटर मेक 4 पार्ट्स. नंतर डीमध्ये 4 डायमीटर मेक्स किती पार्ट बनतील, तर हे बनतील आपले 8 पार्ट्स. तर हे आपलं एक्झाम्पल झालं आहे. आता आपण बघूया एक्झरसाइजमध्ये. तर हे इक्वेशन तर आपलं डायरेक्ट प्रपोर्शनच्यात आहेच. आता देअरफॉर इथे आपल्याला दिलेलं आहे 600/15 इज इक्वल टू 1218 अपॉन एक्स. आता याला पण आपण जसं आधी याच्यात केलं होतं तसंच आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया दोन्ही याला. तर क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये कसं येईल, देअरफॉर 600 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 1218 मल्टिप्लाइड बाय 15. नंतर एक्स इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे,
तर आपण इथे इक्वेशन तयार करून घेऊ. इथे 1218 अपॉन 18 मल्टिप्लाइड बाय 15 अपॉन इथे येणार आपलं 600. तर याला पण आपण इझिली सॉल्व करू शकतो. इथे येतील 14, इथे येतील आपलं 32, नंतर हा होईल इथे येईल 1, नंतर 4 नंतर इथे येतो 1. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे इथे, तर इथे आपले एक्सची व्हॅल्यू येणार आहे एक्स इज इक्वल टू 32. ही आपली लास्टला व्हॅल्यू येणार आहे. तर लास्टला आपला आन्सर किती येतील, 32 bunches of feed bought by rupees 1218. आपण 32 bunches of feed घेऊ शकतो 1218 रुपीजमध्ये. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण बघूया. फॉर 9 cows 13 kilogram and 500 gram of food supplement are required every day. एव्हरी डेला त्यांना 13 किलो 500 ग्रॅम एवढं अन्न लागतं. इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी अ नीड फॉर 12 cows. म्हणजे 12 cows आता किती लागेल हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर आपण आधी गिवन डाटामध्ये लिहूया. नंबर ऑफ काऊज दिलेले आहेत आपल्याला 9 आणि त्यांना फीड किती लागतं तर 13.5 किलोग्राम लागते दिवसाला. तर 12 काऊजला किती लागेल हेच आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आपण लिहून घेतलेलं आहे 12 cows रिक्वायर्ड x kg ऑफ फीड, कारण की आपल्याला माहिती नाही म्हणून आपण एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे इथे. नंतर नंबर ऑफ काऊज अँड फीड रिक्वायर्ड आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन, कारण की हा क्वेश्चन आहे आपला डायरेक्ट प्रोपोर्शनचा. तर आपण डायरेक्टली आपण आन्सर लिहून घेऊया याचा आता. देअरफॉर बाय 9 अपॉन 13.5 इज इक्वल टू 12 अपॉन एक्स हे आपलं दिलेलंच आहे. तर देअरफॉर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 9 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 13.5 मल्टिप्लाइड बाय 12. तर यालाच आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. एक्स इज इक्वल टू किती येईल 13.5 मल्टिप्लाइड बाय 12 अपॉन 9. तर याला जर आपण सॉल्व केलं तर 3 3 जार 9, 3 4 जार 12, इथे पण 3 4 जार 12 आणि हा 5 आपला जसा तसा. तर आपला आन्सर किती आहे एक्स इज इक्वल टू 4.5 मल्टिप्लाइड बाय 4. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू इथे येणार आहे, ही येणार आहे 18. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4th नंबर. द कॉस्ट ऑफ अ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन इन 36,000 रुपीज अँड हाऊ मच विल बी 8 क्विंटल ऑफ कॉस्ट. म्हणजे कॉस्ट ऑफ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन दिलेली आहे आपल्याला 36,000. तर 8 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर हेच आपण करणार आहे. तर इथे आपण टेबलमध्ये गिवन डाटामध्ये घेतलेला आहे. क्वांटिटी दिलेली आपल्याला 12 क्विंटल, तर ती आहे आपली 36,000 आणि नंतर इथे क्वांटिटी दिली आपल्याला 8. तर ही आपल्याला एक्सची व्हॅल्यू घेतलेली आपण, कारण की आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपण गिवनमध्ये लिहिलं आहे द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज बी एक्स. ओके. नंतर कॉस्ट अँड क्वांटिटी ऑफ सोयाबीन आर इन अ डायरेक्ट प्रोपोर्शन, कारण की हा डायरेक्ट प्रोपोर्शनचा क्वेश्चन आहे आपला. तर आपण आता सॉल्व करू याला. तर इथे येणार आहे 12 अपॉन 36,000 इज इक्वल टू 8 अपॉन एक्स
नंतर देअर फोर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 36,000 मल्टिप्लाइड बाय 8. तर इथे कसं सॉल्व करू आपण आता. एक्स इज इक्वल टू, तर इथे जो हा 12 आहे हा आहे आपला राईट हँड, तर हे येईल 36,000 मल्टिप्लाइड बाय इथे येईल 8 अपॉन खाली ना आपला 12. तर इथे सॉल्व कसं होईल. 12 1 जार 12, 12 3 जार होईल 36, 0 आपलं जसे तसे, म्हणजे इथे येईल 3000. 8 आपला बाकी आहे. देअर फोर बाय एक्स इज इक्वल टू किती येईल येतात 3000 मल्टिप्लाइड बाय 8. तर आपली एक्सची व्हॅल्यू किती येईल इथे 24,000. म्हणजे लास्टला आपला आन्सर इथे किती येणार आहे. कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज 24,000 रुपीज. एवढी आपली लास्टला कॉस्ट येणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. 2 मोबाईल कॉस्ट रुपीज 60,000 रुपीज अँड हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. म्हणजे इथे 2 मोबाईल फोनची कॉस्ट दिलेली आपल्याला 16,000 रुपीज. तर आपल्याला विचारलं आहे की 13 मोबाईलची कॉस्ट किती आहे, तर हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर आपण इथे गिवनमध्ये लिहिलेलं आहे नंबर ऑफ मोबाईल्स दिलेले आहेत आपल्याला, तर ही आहे 2 आणि त्याची कॉस्ट किती दिलेली आहे आपल्याला, तर ही आहे 60,000. तर आपल्याला 13 मोबाईल फोनची कॉस्ट काढायची आहे, तर ती आपल्याला माहीत नाही म्हणून आपण इथे घेतलेलं आहे एक्स. दी कॉस्ट ऑफ मोबाईल इज दिलेलं आहे आपण एक्स आणि कॉस्ट ऑफ नंबर ऑफ मोबाईल्स आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. हा आपला डायरेक्ट प्रोपोर्शनचा क्वेश्चन दिलेला आहे. तर आपण सॉल्व करूया. तर इथे येणार आहे 2 बाय 60,000 रुपीज इज इक्वल टू 13 अपॉन एक्स. याचं पण होणार आहे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये कसं देअर फोर बाय 2 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 60,000 मल्टिप्लाइड बाय 30. तर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे इथे 16,000 मल्टिप्लाइड बाय 13 अपॉन इथे येणार आहे लास्टला अपॉनमध्ये 2. तर हा पण हे पण इथच्या इथेच कटते. तर 2 1 जार 2, 2 8 जार 16, राहिलेले हे 30 जसे तसे. तर पुढे सॉल्व करू आपण आता. हे तर आता रिड्यूस झालेलं आहे. तर एक्स इज इक्वल टू 8,000 मल्टिप्लाइड बाय 13. तर एक्सची व्हॅल्यू किती होणार आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपला आन्सर येतं इथे 1,14,000. हे आपलं लास्टला आन्सर येतं. तर आपण आन्सरमध्ये लास्टला लिहूया 13 मोबाईल फोन, 13 मोबाईल कॉस्ट रुपीज 1,40,000. हे आपलं लास्टला आन्सर येणार आहे. हेच आपलं मेन आन्सर.